सरळ सरळ भाग 24 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आपला आजचा विषय मूल्यनिष्ठ पत्रकारिता एक आव्हान असा आहे। न बिके खबर न बिका विश्वास, न बिके खबर न बिका विश्वास, अत्रे का था कलम में उजाला खास, अत्रे का था कलम में उजाला खास। नमस्कार। उद्या बुधवार दिनांक 13 ऑगस्ट आचार्य अत्रे, त्यापेक्षा आपण म्हणूया पत्रकार अत्रे यांची जयंती। एक साहित्यिक, नाटककार, व्यंगकार, राजकारणी सोबतच एक अत्यंत प्रभावशाली लढवय्ये पत्रकार म्हणून अत्रे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तसेच इतरही प्रबोधनाच्या चळवळीमध्ये त्यांचं वेगळं योगदान महाराष्ट्रात अधोरेखित आहे। त्यांनी 1941 मध्ये साप्ताहिक मार्मिकची स्थापना केली। त्यांनी 1948 मध्ये दैनिक नवयुग काढले। 1950 मध्ये दैनिक मराठाचे काही काळ ते संपादक राहिले। असे प्रामुख्याने योगदान जरी म्हटले तरी त्यांची पत्रकारितेची शैली ही थेट, स्पष्ट, विनोदी व उपरोधिक होती। त्यांनी केलेली सत्यावर आधारित लढाऊ बाण्याची संघर्षशील व मूल्यनिष्ठ पत्रकारिता आजच्या काळात दुर्मिळ आहे। गेल्या काही आठवड्यात ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग माउंट आबू यांच्या वतीने पुणे, अहिल्यानगर, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात खामगाव या ठिकाणी मीडिया सेमिनार घेण्यात आले। हे जिल्हा मीडिया सेमिनार मूल्यनिष्ठ पत्रकारितेला प्रोत्साहन देणे, मूल्यनिष्ठ पत्रकारितेचा प्रचार आणि प्रसार करणे या उद्देशाने घेण्यात आले। तसेच मीडिया प्रभाग माउंट आबू यांच्या वतीने दरवर्षी सप्टेंबर आणि मे महिन्यामध्ये मीडियाच्या वतीने एक राष्ट्रीय संमेलन घेण्यात येतं। तर या सप्टेंबर 26 पासून 30 पर्यंत आयोजित मीडिया राष्ट्रीय संमेलनासाठी निमंत्रण देणे हाही एक उद्देश या मीडिया सेमिनारचा होता। वास्तविक या मीडिया सेमिनारमध्ये खूप वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली आणि प्रामाणिक पत्रकारिता, आध्यात्मिक पत्रकारिता, सकारात्मक पत्रकारिता करावी अशा पद्धतीचा सूर वक्त्यांनी यावेळेस काढला। मीडिया सेमिनार संपले की उपस्थित पत्रकारांमध्ये जी चर्चा व्हायची त्या पद्धतीने ते काही वक्त्यांना भेटायचे आणि सांगायचे की अशी जर प्रामाणिक, आध्यात्मिक, सकारात्मक पत्रकारिता केली तर आमचा चरितार्थ कसा चालेल। कारण नकारात्मक बातम्यांवर त्यांचा विश्वास, नकारात्मक बातम्यांची होणारी चर्चा आणि नकारात्मक बातम्यांमुळे मिळणारी वाहवा या सर्व गोष्टीतून होणारे उत्पन्न हे त्यांच्यासाठी पत्रकारिता आहे असे त्यांना वाटते। कारण पत्रकारितेमध्ये तसे दोन गट पडतात। एक मीडिया चॅनल्समध्ये असणारे पत्रकार, खुर्चीवर बसून संपादक पदाचं काम पाहणारे वेतनधारी पत्रकार, या पत्रकारांना मिळणारं वेतन हा एक थोडासा चांगला भाग सोडला तर त्यांच्या हाताखाली असणारे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, त्यांच्या खाली ग्रामीण पत्रकार या लोकांना कुठल्याही प्रकारचे वेतन मिळत नाही। पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक लोक पत्रकारितेमध्ये होते, ते त्यांचे पगार, मानधन जे होतं ते शिक्षकी पेशामधून येणारं उत्पन्न, त्याच्यामुळे त्यांचं घर सुरक्षित असायचं। आता यावेळेस पत्रकारिता करत असताना शिक्षकांना वगळून पत्रकार नियुक्त करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या पत्रकारांचा चरितार्थ कसा चालावा तर ज्या वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी स्वतःच्या पत्रकारितेला जाहिरातीची जोड दिली ते पत्रकार यशस्वी झालेत, ते पत्रकारितेमध्ये रमलेत आणि त्यांचा चरितार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने चालायला लागला। मात्र जे फक्त पत्रकार म्हणूनच राहिले त्यांच्या चरितार्थ चालवणे त्यांना कठीण व्हायला लागले। पर्यायाने त्यांची सर्व मूल्यनिष्ठता ही बाजूला राहून गेली। प्रसार माध्यमे पुरेसे वेतन मोबदला देत नाहीत तर त्यांच्याही काही वेगळ्या समस्या आहेत आणि दुसरीकडे त्यामुळे पत्रकारितेला अवकळा आली आहे। पत्रकारितेच्या महाविद्यालयात आज प्रवेश घेणारे इच्छुक नाहीत अशी स्थिती आहे। मग दुसरीकडे गैरप्रकार जर म्हटलं तर अवैध धंद्यांना संरक्षण, गैरप्रकारांना संरक्षण, सुरक्षा कवच म्हणून खालच्या पातळीवर पत्रकारिता करण्यात येऊ लागली। त्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालय
अधिकारी कर्मचारी यांचा त्रास टाळला जाऊन आपले गैरप्रकार सुरक्षित करण्याचे काम अनेक स्थानिक पत्रकारांनी केले. समाजात निगेटिव्ह बातमी दिली तर नकारात्मकता वाढते. समाजात जे काही चांगले घडते, आदर्श घडते ते पत्रकारांनी सर्वांना दाखवून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. आणि हे करणे, पारदर्शकता ठेवणे, काही मूल्य जोपासणे फार कठीण झाले आहे. मूल्यनिष्ठ पत्रकार हा बहुतांशी लोकांना चालणारा नाही. तेव्हा अनेक पत्रकारांनी सुवर्ण मध्य साधून पत्रकारिता करण्याकडे लक्ष पुरविले आहे. वास्तविक पत्रकारितेमधील मूल्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा पत्रकारितेतील सत्यता, पारदर्शकता, निपक्षपणा, जनहित, नैतिकता, निर्भीडता आदी मूल्ये त्या ठिकाणी आहेत. पत्रकारांचे कर्तव्य आहे की मूल्याला धरून पत्रकारिता झाली पाहिजे. आणि शेवटी पत्रकारितेच्या कर्तव्याबाबत एक शेर मला आठवतो, झूठ के महलों में सच की मशाल जलाना, झूठ के महलों में सच की मशाल जलाना, यही पत्रकार का असली फर्ज निभाना, यही पत्रकार का असली फर्ज निभाना. नमस्कार.